नमस्कार, मी वैष्णवी. आजच्या विशेष बातमीमध्ये आपण सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते आहे. आता अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येक प्रभागातील उमेदवारांमध्ये एक धाकधूक आपल्याला पाहायला मिळते आहे की कुणाचा विजय होणार, कोणाचा गुलाल 16 तारखेला असणार. अशातच आपण आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत, जे शिवसेना शिंदे गटाकडनं नगरसेवक या पदासाठी उमेदवार आहे आणि स्वतः आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणारच आहोत. नमस्कार दादा, आपला परिचय. मी सतीश करेसिया, विलासनगर प्रभाग क्रमांक 6मधून यंदा शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती आणि त्यांनी मला ती उमेदवारी दिलेली आहे आणि मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. तुम्ही उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मागितली होती, तर मला एक विचारावंसं वाटेल, तुम्ही राजकारणामध्ये असताना आधीपासून शिवसेना गटात आहात की आता एंट्री? नाही ताई, कारण असं आहे, माझी जी धर्मपत्नी आहे सोनाली करेसिया, ती पूर्वी आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख होती या शहरामध्ये आणि भारतीय जनता पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितली होती आणि पक्षवरिष्ठांना मला ते आश्वस्त केलं होतं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मला होच म्हटलं. त्यांनी काही म्हटलेलं नव्हतं. कोणतंही कारण नसताना आजपर्यंत त्यांनी हे कारण मला सांगितले नाही. मी बरेच वेळा वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याच्यात मला फारसं यश मिळालेलं नाही. ते माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेच नाही की माझी तिकीट का कापण्यात आली. माझी जे पार्श्वभूमी आहे ते आधीपासून मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता होता. 1997 सालापासून मी भारतीय जनता पक्षाचा आपले प्रवीण काशीकर हे जेव्हा पहिले महापौर झाले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो. आमचे आदरणीय नेते जगदीश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षाचं भरपूर काम केलं, पण वेळ प्रसंगी ते पक्षातून निघून गेले आणि 2009च्या साली ते भारतीय जनता पक्ष सोडून गेले. तेव्हा भारतीय जनता पक्षाची धुरा या प्रभागातली मी सांभाळली. एकही कार्यकर्ता या ठिकाणी नव्हताच. सगळे जगदीश भाऊचे परमप्रेमी असल्यामुळे ते सर्व त्यांच्यासोबत चालले गेले आणि या ठिकाणी मी एकटा पडलो आणि मग मी पुन्हा ह्या विलासनगर प्रभागात आपण एक चांगला प्रयत्न करून एक लोकांना जोडण्याचं, भारतीय जनता पक्षाकडे आणण्याचं. तेव्हा एवढी लाट किंवा इतकी लहर भारतीय जनता पक्षाची नव्हती. उमेदवार आणि कार्यकर्ते शोधायला गेले तर ते सापडत नव्हते आणि तेव्हा अध्यक्ष होते आमचे अमरावती शहराचे स्वर्गीय आपले डॉक्टर प्रदीपजी शिंगोरे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदा मंडळाध्यक्ष झालो, कॉटन मार्केट मंडळाचा. आणि 2012मध्ये या प्रभागातून एकही उमेदवाराने उमेदवारी दाखल केल्या नसल्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये डॉक्टर शिंगोरेने मला विनंती केली की सतीश, ह्या प्रभागातून आपल्याकडे कोणताही उमेदवार नसल्यामुळे तू उमेदवारी दाखल कर. मी तेव्हा असमर्थता दर्शवली, कारण कसं की तो प्रभाग आला होता महिलांसाठी आणि सरासरी माझं जे पार्श्वभूमी आहे ती घरातून आमच्या थोडीशी जशी परवानगी नसल्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये भारतीय जनता पक्षाकरिता मी माझ्या आईला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 12मध्ये उतरवलं आणि ताकदीने एकटा लढलो. 2चा प्रभाग होता, पण त्यामध्ये SC कॅटेगरीमधून मला कोणताही उमेदवार सापडला नाही आणि ओपन कॅटेगरीमध्ये महिला असल्यामुळे माझी आई उभी केली मी आणि पक्षासाठी फक्त. माझी आईचं वय होतं, पण तिला मी बाहेर फिरवलं, घरोघरी फिरली आणि आम्ही ताकदीनं लढलो आणि सन्मानपूर्वक तेव्हा माझी हार झाली. फक्त 12 मतांनी आम्ही पडलो होतो. या प्रभागामध्ये जे एकही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसताना मी भारतीय जनता पक्ष उभा केला, नवीन कार्यकर्ते जोडले आणि मी ती लढाई लढली पक्षाकरिता. माझा पूर्ण कुटुंब, माझे पूर्ण मित्रपरिवार त्या लढाईमध्ये माझ्या पाठीशी होते आणि असल्यामुळे ती लढाई मी कमी फरकामध्ये मी ती लढाई हारलो. पण तेव्हापासून मी मग पुन्हा भारतीय जनता पक्षाचा विचार आधीच माझ्या मनात होता आणि 2012 साली विधान परिषद सदस्यता निवडणूक उमेदवार आदरणीय प्रवीण पोटे पाटील साहेबांना देण्यात आली आणि आम्ही सर्व ताकदीनं कामाने जोमाने लागलो आणि आदरणीय प्रवीण पोटे साहेब हे निवडून आले. तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचा अजून काम वाढवला आणि दुसऱ्या टर्ममध्ये मला एक संधी पुन्हा उपाध्यक्ष म्हणून शहराची देण्यात आली आणि 2014 साली मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना नरेंद्र मोदी फॅन्स क्लब अमरावती शहरामध्ये पहिल्यांदा स्थापित करून आपण मोदी साहेबाचा विचार आणि या देशाला मोदी साहेबाची का गरज आहे हे सगळं लोकांना पटवून दिलं. घरोघरी फिरलो,
चहावाले जे होते टी स्टॉल त्यांचे सत्कार सोहळे घेणे, हे बरेच कामं करून त्या मोदी फॅन्स क्लबच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवलं. 2014 साली मोदी साहेबाची मोठी लाट आली आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान म्हणून ते या देशावर विराजित झाले. तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक काम करत आलो. 2016 साली जयंताभाऊ डेहनकर यांच्याकडे पुन्हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराची धुरा आली आणि जयंताभाऊ डेहनकर यांनी माझ्यावर विश्वास दर्शविला आणि मला भारतीय जनता पार्टी अमरावती शहराचा महामंत्री करून नियुक्ती दिली. 2000 पासून ते 19पर्यंत मी लागोपाठ प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाने जे कामं मला दिले, जे जबाबदाऱ्या मला दिल्या, त्या पूर्ण जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आणि भारतीय जनता पक्षाचा खूप काम केलं. कामात कुठेही कोताही बरतली नाही. रात्र दिवस असो रात्र असो मी भारतीय जनता पक्षाचं काम करत गेलो, कोणताही स्वार्थ न ठेवता. 2017मध्ये सुनील भाऊ देशमुख हे आमदार होते. आमचे 14 जी विधानसभा झाली तेव्हा सुनील भाऊ देशमुख आमदार झाले आणि त्यांचंही विशेष प्रेम माझ्याकडे, तो विशेष लक्ष त्यांनी माझ्याकडे देऊन 2017 साली ती पुन्हा आम्हाला उमेदवारी पक्षाने दिली. मी पक्षाकडे मागितली नव्हती, पण पक्षाने म्हटलं नाही सतीश तुला लढावं लागतं. आणि तेव्हाही पुन्हा हा प्रभाग महिलासाठी राखीव असल्यामुळे माझी धर्मपत्नी सोनाली करिसियाला मी भारतीय जनता पक्षाकरिता रंगणात उतरवलं. नक्कीच. तर तुम्ही आधीपासून राजकारणामध्ये जेव्हापासून तुम्ही एंट्री केली तेव्हापासून भाजपशी तुम्ही एकनिष्ठ आहात, इतके सगळे कार्य आपले आहेत. तर तुम्हाला असं का वाटते की का भारतीय जनता पक्षाने तुमची तिकीट डावलली असेल? एक तुमचं मत. नाही इथं तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही एक योग्य प्रश्न विचारला. हा प्रश्न नुसता माझा नसून भारतीय जनता पक्षाचे विविध कार्यकर्ते आमच्या शहरामध्ये आहे. मी एकटाच ह्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही, शेकडो कार्यकर्त्यांनी या पक्षासाठी आपलं जीव लावलेलं होतं. आम्ही सर्व ताकदीने काम करतो, पण राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी असतात अपरिहार्य, काही गोष्टी घडल्या, राजकीय स्वार्थ आणि आपल्या दुकानदारी लावण्याकरता काही बाहेरचे नेते जेव्हा आमच्या पक्षामध्ये शिरले आणि त्यांनी पक्षाअंतर्गत त्यांचं प्रवेश केलं आणि ते मग त्या पक्षाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपली भूमिका वाजवत गेले आणि स्वार्थापोटी त्यांनी बरेच लोकांचं आमचं बळी आहे 2 गटामध्ये असल्यामुळे ते म्हणतात ना कबीर की 2 पाटन के बीच साबूत बचाना कोई. तर अशी 2 पाट या अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची 2 पाट झाली आणि या पार्टीमध्ये आमच्यासारखे माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते ते त्याच्यामध्ये आवडण्यात आलेले आहे. हां नक्कीच. तर तुम्ही आतापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होता, आता तुम्हाला तिकीट डावलल्यामुळे आपण शिवसेना शिंदे गटामध्ये तुम्हाला तिकीट मिळाली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांसाठी काही विशेष योजना काढल्या आहे. लाडकी बहीण योजना असो, आणखी काही योजना आहे. आणि विशेष म्हणजे मला असं सांगावं असं वाटते की अमरावतीमध्ये काही बेरोजगार महिला आहे, काही असुरक्षिततेसुद्धा काही प्रमाण आपल्याला दिसून येते. यावर तुमचं काही व्हिजन असेल का निवडून आल्यानंतर? नाही कसं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री हे जेव्हा मुख्यमंत्री राज्याचे झाले तेव्हापासून मी त्यांचा फॉलोअर होतो आणि मुख्यमंत्री महोदय आणि आता उपमुख्यमंत्री यांचं जे कार्य आहे, सराहनीय कार्य या राज्यामध्ये त्यांनी केलं. ते मुख्यमंत्री असतानाही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांनी एक हातभार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हिंदुत्वाला प्रखर चेहरा म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरिता आणि हिंदुत्व विचारधारा समोर घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आणि दिघेसाहेब यांचा विचार ते समोर घेऊन जेव्हा चालत होते तेव्हापासून ते माझे प्रेरणास्थान होतं. त्यांचं माझ्या मनामध्ये काही हृदयामध्ये जागा होती. पण कालांतराने जी घटना घडली माझ्यासोबत, तर आता शेवटी शिवसेना भारतीय जनता पक्ष हे भाऊ आहे. मोठ्या भावाने जर माझी यासाठी दारं बंद केले तर मी लहान भावाकडे आलेलो आहो. तो मला असं फार फरक वाटत नाही की दोघांमध्ये. आणि शिंदेसाहेब हे आणि देवेंद्र साहेब हे चांगले कार्यकर्ते आणि नेते आहे, राज्यासाठी चांगले काम करतात आहे. नक्कीच. तर तुमचं कार्य हे अप्रतिमच आहे. आधीपासून राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय आहातच, तुमच्या पत्नीसुद्धा नगरसेविका राहिल्या आहे. तर आता विशेष म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय जे निवडून आल्यानंतर काही व्हिजन ठरवलेलं आहे का? आपल्याला काय करायचं आहे, कुठले मेन मुद्दे आहे की त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे, असं काही? हो नक्की. जेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी होतो तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून या भागात ओळखला जातो. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक जेवढे काही उपक्रम माझ्याकडून राबवता आले ते मी राबवले. आणि जेव्हा आम्ही नगरसेवक पदावर आलो तो विकास कार्याची अजून गती देण्याकरिता आम्ही या प्रभागात जोमाने भिडलो. बरेच विकास कामे अजूनही आमची अपूर्ण असल्यामुळे आम्ही यावेळेस भारतीय जनता पक्षाला मागणी मी यावेळेस केली होती, पण ते नशिबाने मला नाही मिळाली.
पण आता जे माझे अर्धुरे काम राहिलेले आहे या प्रभागामध्ये महिलांकरिता एक चांगलं उपक्रम केंद्र या ठिकाणी स्थापित करायचं होतं. आम्ही आताच लगेच मागच्या आठवड्यामध्ये मनशांती केंद्र योगा केंद्र या विलासनगर भागामध्ये केलं आहे. मुलांकरिता एक आपल्याला वाचनालय जे कम्प्युटराईज वाचनालय ती या स्थापित करायची आहे. महिलांच्या सुरक्षेकरिता जागोजागी आपल्याला CCTV कॅमेरे लावायचे आहे. महिलांसाठी जे काही करता येईल त्यासोबत मुलांच्या शिक्षणासाठी ज्या गोष्टी करता येईल. कसं आहे रोड नाली रस्ते हे तो प्रथमतः नगरसेवकात दायित्व असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त या प्रभागामध्ये किंवा नगरामध्ये किंवा शहरामध्ये आपण सामाजिक समरसता कशी कायम करता येईल, सर्वधर्म समभाव कसा ठेवला जाईल, सर्व समाजाला कसा न्याय दिला जाईल, ही पण माझी प्राथमिकता राहणार आहे. माझं विचार आधीपासून समभाव सर्व सेवा परमो धर्म समभाव सेवा हे माझा उद्देश पहिल्यापासून राहिलेला आहे आणि त्या उद्देशाला साध्य करण्याकरिता मी आता पुढे जाणार आहे. बरेच गोष्टी माझ्या दिमागात आहे, बरेच गोष्टी अजून आमच्या करण्याचं आहे, ते करणार आहोत आम्ही. या प्रभागामध्ये पुतळ्यांचे सौंदर्यीकरण आहे, उद्यानची मागणी आहे. शाळा ही आपल्याला कम्प्युटराईज करायची आहे. मनपा शाळा एक डिजिटल शाळा या प्रभागामध्ये आणायची आहे. रोड नाले रस्ते हे स्वच्छ असले पाहिजे. या सगळ्या गोष्टीला आम्ही प्राथमिकता देणार आहोत. नक्कीच. तर मला एक विचारावं असं वाटेल, साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचं कार्य अगदी पाहून तुम्हाला एक तिकीट दिली आहे, परंतु आता तुमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडून काही उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही असतील, तर तुम्हाला असं वाटते का की तुम्ही कोणाशी स्पर्धा करू शकाल? नाही, मी ह्या रंगणामध्ये कोणाशी स्पर्धा करण्यासाठी अजिबात उतरलेलो नाही. माझी लढाई कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध नाही, कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नाही. माझी लढाई फक्त माझ्यासोबत झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध न्यायाची आहे. मी ह्या नगरवासियांकडे फक्त न्याय मागण्याकरिता शिवसेनाचा हा धनुष्यबाण हाती घेऊन जे अन्याय माझ्यावर झालेलं तर भारतीय जनता पक्षाचे काही नेते, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण ते आज मला जर ऐकतील तुमच्या माध्यमातून तर निश्चितच त्यांना कुठंतरी मनामध्ये विचार येईल की आम्ही एक सतीश खैरेसारखा असे शेकडो कार्यकर्ते या शहरामध्ये आम्ही गमावलेले आहे आणि हे शेकडे कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय देऊ शकले असते. त्यांनी दिलं पाहिजे असतं, पण त्यांनी देऊ शकले नाही. त्यांचे कारणं काय ते सांगतील, पण माझ्यासोबत झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध मी प्रभू रामाचा भक्त असल्यामुळे माझ्याकडे शेवटचा पर्याय हा धनुष्यबाण होता आणि मी धनुष्यबाण घेऊन हा अन्यायाच्या विरुद्ध या रंगणामध्ये उतरलेला आहो मी. नक्कीच तुम्ही धनुष्यबाण घेऊन, शिंदे साहेबांनी दिलेला धनुष्यबाण घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात. तुम्हाला एक विश्वास वाटतो विजयाचा की तुम्ही विजयी होणार? 100% आहे. कारण कसं काम आहे माझ्याकडे. मी नुसतं कामाच्या भरोश्यावर हे लढाई लढत आहो. जर माझं काम नसतं, मी काम केलं नसतं, मी आणि माझी पत्नी कोरोना काळामध्ये रस्त्यावर उतरू या नगराकरिता जितकी सेवा करता आली, घरोघरी औषध वाटप असो, मास्क वाटप असो, लोकांना नागरिकांना मदत करणे हो, सॅनिटायझर घरोघरी मारणे हो, टीकाकरण केंद्र या नगरामध्ये आणून माझ्या नगरवासियांना वॅक्सिनेशन सुनिश्चित केली मी की त्यांना ती वॅक्सिनेशन मिळाली पाहिजे. असे भरपूर काम आहे, विकास काम आहे. त्यासोबत मी सांगितल्याप्रमाणे आम्ही सामाजिक धार्मिक सगळ्याच गोष्टीमध्ये पुढाकार घेत असतो. कोणताही कार्यक्रम असो, बाबासाहेबाची पुण्यतिथी असो, जयंती असो, लवजी वस्ताद यांची असो पुण्यतिथी असो, वाल्मिकी समाजाचा कार्यक्रम असो, कोणत्याही समाजाचा कार्यक्रम हो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, जे काही धार्मिक आयोजन या नगरामध्ये होतात. आमच्या विलासनगरामध्ये महाकालच्या खूप मोठा वर्ग आहे आणि ते कावड यात्रा काढतात. त्यांचा स्वागत सत्कार असो, जे काही कार्यक्रम होतात या सगळ्या कार्यक्रमावर पण आम्ही भरपूर सहयोग आणि त्यांच्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवितो आमचा. तर एक म्हणजे माझा हा विश्वास आहे की मी एवढे कामं केलेली, मी आणि माझी पत्नी हे दोघांनी जे केलेलं कामं त्याच्या भरोश्यावर आम्ही 100% निवडून येणार आहोत. जनता आणि मी केलेल्या कामाच्या भरोश्यावर माझं एक ठाम विश्वास आहे की जे आम्ही कामं दोघं मिळून आम्ही ज्या नगरामध्ये सेवा दिलेली आहे त्या सेवाच्या भरोश्यावर ते मला निश्चितच निवडून देणार आहे. माझा हा ठाम विश्वास या जनतेवर आहे. माझी जनता जनार्दन हे माझं भवितव्य घडवतील, माझं भविष्य हे घडवतील असं माझा पूर्ण विश्वास आहे. आणि माझी कळकळीची विनंती पण राहणार आहे की माझ्यासाठी आपण मला मतदान करा. मी नेहमी आपल्या पाठीशी होतो, भविष्यातही राहणार. मी जिंको किंवा हरो, मी जेव्हा जसं होतो तसंच राहणार, तुमच्यासाठी कधी बदलणार नाही. मी लाडक्या बहिणींना पण विनंती करणार की यंदा आपल्या लाडक्या भावाला तुम्ही निवडून या महानगरपालिकेमध्ये पोचवा. नक्कीच. तर हे होते प्रभाग क्रमांक 6 मधील, त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट डावलल्यानंतर
ते आदरणीय शिंदे साहेबांचा धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना असा ठाम विश्वास आहे की नक्कीच जनता प्रभागातील महिला आपल्यासोबत आहे आणि त्यांनी 16 तारखेला आमचाच गुलाल उधळणार असा विश्वासही यावेळी त्यांनी ठामपणे व्यक्त केला आहे. धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.